ऑस्टिओआर्थरायटिस काय म्हणजे? आर्थरायटिस म्हणजे डिसीज ऑफ द जॉइंट. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार सांध्यांच्या मध्ये होणारे चेंजेस. गुडघ्यामध्ये 3 हाडं असतात, त्या तिन्ही हाडांचा मिळून जॉइंट बनला जातो. त्या जॉइंटला फेसिंग जे पण हाडं राहतात त्या हाडांच्या वरती एक गुळगुळीत भाग असतो ज्याला कार्टिलेज असं म्हणतात. वयोमानानुसार ते जे कार्टिलेज आहे, तो जो स्मूथ पार्ट आहे तिन्ही हाडाचा, तो हळूहळू स्मूथनेस जाऊन तो खरबडीत व्हायला लागतो. 2 हाडं एक दुसऱ्यावर जेव्हा जोडल्या जातात किंवा टच होतात तेव्हा एकदम सिव्हिअर किंवा खूप जास्त दुखल्याचं फील येतं. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा एज रिलेटेड डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असं म्हणतात. नी जॉइंट मध्ये मेनली 3 हाडं असतात गुडघ्यामध्ये. एक असतं फिमर, ते म्हणजे मांडीचं हाड. एक असतं टिबिया म्हणजे पायाचं हाड. आणि एक असतं पटेला म्हणजे गुडघ्याची वाटी. तर या 3 हाडांचा मिळून एक गुडघा बनतो, म्हणजे एक नी जॉइंट बनतो. या जॉइंट मध्ये मेनली 4 मेजर लिगामेंट राहतात. लिगामेंटचा अर्थ जी 2 हाडांना जोडणाऱ्या दोऱ्या, जेणेकरून 2 हाडं एक दुसऱ्यापासून दूर नाही गेले पाहिजे यासाठी 2 हाडांना दोरींनी जोडलेलं असतं. तर त्या ज्या दोऱ्या असतात त्यांना लिगामेंट म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये. सो आपल्या पायाच्या गुडघ्यामध्ये मेनली 4 मेजर लिगामेंट राहतात. अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट, मीडियल कोलॅटरल लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट. सो या 4 लिगामेंट, या 4 दोऱ्यांमुळे आपला गुडघा सटकू शकत नाही, तो स्टेबल राहतो. आणि तेच मेन काम असतं या लिगामेंट्सचं. सो हे लिगामेंट आणि हे हाडं हे सोडून अजून 2 गाद्या असतात, कुशन. आपण कुशन म्हणू शकतो त्यालाच मेडिकल टर्म मध्ये मेनिस्कस म्हणतात. मेनिस्कस. सो त्या कुशनचं काम हे असतं की जेव्हा आपण जम्पिंग, रनिंग, वॉकिंग करतो त्यावेळेस जो शॉक भेटतो, जे व्हायब्रेशन्स भेटतात गुडघ्यामध्ये, ते पूर्ण बॉडीमध्ये वरती ट्रान्समिट नाही झाले पाहिजे. सो मध्ये त्यासाठी इन्सुलेटिंग कुशन असतं. त्या कुशन शॉक ऍब्झॉर्ब करतं. सो त्या कुशनला आम्ही मेनिस्कस असं म्हणतो. सो नी जॉइंट मध्ये टोटल 3 हाडं, 4 लिगामेंट आणि 2 कुशन या मेन गोष्टी राहतात. ऑस्टिओआर्थरायटिस काय म्हणजे, कशामुळे होतं, काय तुम्ही थोडं डिटेल मध्ये सांगू शकाल? येस. आर्थरायटिस म्हणजे डिसीज ऑफ द जॉइंट. आर्थरायटिस म्हणजे एखाद्या सांध्याला होणारा जो पण आजार आहे त्याला आर्थरायटिस असं म्हणतात. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार सांध्यांच्या मध्ये होणारे चेंजेस. यामध्ये मी जसं सांगितलं, गुडघ्यामध्ये 3 हाडं असतात, त्या तिन्ही हाडांचा मिळून जॉइंट बनला जातो. त्या जॉइंटला फेसिंग जे पण हाडं राहतात त्या हाडांच्या वरती एक गुळगुळीत भाग असतो ज्याला कार्टिलेज असं म्हणतात. आपल्या भाषेत सांगायचं तर लाकडाच्या वरती आपण जो सनमायका लावतो जेणेकरून लाकूड हाताला लागलं नाही पाहिजे, तर तो जो गुळगुळीत सनमायका किंवा लॅमिनेशन असतं तो पार्ट गुडघ्याच्या मध्ये, त्याच पार्टला कार्टिलेज असं म्हणतात. वयोमानानुसार ते जे कार्टिलेज आहे, तो जो स्मूथ पार्ट आहे तिन्ही हाडाचा, तो हळूहळू स्मूथनेस जाऊन तो खरबडीत व्हायला लागतो. आणि तो खरबडीत झाल्याच्या नंतर 2 हाडं एक दुसऱ्यावर जेव्हा जोडल्या जातात किंवा टच होतात तेव्हा एकदम सिव्हिअर किंवा खूप जास्त दुखल्याचं फील येतं. त्याला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा एज रिलेटेड डिजनरेटिव्ह आर्थरायटिस असं म्हणतात. ते मोस्टली म्हणजे एजच्या कन्सर्न, म्हणजे ते त्याचा कन्सर्न मेन एजच आहे, म्हणजे ते एजमुळे होणारा आजार आहे. हा नेहमी ज्या लोकांचं एज मेनली 50च्या वर किंवा 55च्या वर असतं त्या लोकांमध्ये जनरली जाणवतो. त्यासोबतच ज्यांचे हाडं ठिसूळ आहेत किंवा ज्यांनी प्रॉपरली एक्सरसाइज नाही केली यंग एज मध्ये, किंवा ज्या लोकांचं काम सिडेंटरी होतं, म्हणजे फक्त बसून 10-10 तास बसून काम होतं, अशा लोकांना 50, 85, 55 नंतर या अशा गोष्टींचे दुखणे येतात. ज्या लोकांचे मसल्स स्ट्रॉंग राहतात, ज्यांनी खूप कसरत केली आहे, व्यायाम केलाय अर्ली एज मध्ये, त्या लोकांना जनरली ऑस्टिओआर्थरायटिस उशिरा येतं. त्यांना 50-55 नसून ते 60, 65, 70च्या नंतर डेव्हलप होतं. तर ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, म्हणजे ते न येण्यासाठी का ते येतच कंटिन्यू आहेच तसं? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण फक्त एक्सरसाइज करू शकतो. 2च गोष्टी आहे, एक तर आपण मसल्स हेल्दी आणि नॉर्मल ठेवावे आणि आपण हाडं नॉर्मल ठेवावे. मसल्स साठी व्यायाम करावा लागेल. काही व्यायाम करून, कसरत करून स्नायू, मसल्स आपले स्ट्रॉंग झाले पाहिजे. जेव्हा मसल्स स्ट्रॉंग होतील तेव्हा हाडाचे दुखणे किंवा सांध्याचे दुखणे कमी राहतात. त्यासोबतच आपले हाडं देखील स्ट्रॉंग पाहिजे. हाडं स्ट्रॉंग करण्यासाठी काही कॅल्शियमच्या गोळ्या किंवा व्हिटॅमिन डी च्या गोळ्या
किंवा हाडाच्या स्ट्रॉंगनेसची चेकअप, त्याला बोन डेन्सिटी स्कॅन म्हणतात. तर तो बोन डेन्सिटी स्कॅन करून जर का हाडं आपले ठिसूळ असतील तर त्याच्यासाठी उपचार करून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ऑस्टिओआर्थरायटिस किंवा आपल्याला जे वयोमानानुसार होणारं गुडघ्याचं दुखणं आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. ते आपण थोडं डिले किंवा पोस्टपोन करू शकतो काही कालावधीसाठी. पण आता इन केस ज्याला झालंच आहे ऑस्टिओआर्थरायटिस, तर त्यांनी पुढे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कसे घ्यावेत, किंवा त्यांनी आता पुढे ऑपरेशन करावं, किंवा उपचार कसा करावा पुढचा? तर त्यामध्ये उपचार करण्यासाठी ऑस्टिओआर्थरायटिसचे आमच्या भाषेमध्ये 4 ग्रेडिंग केल्या जातात, म्हणजे 4 पायऱ्या. तर 4 पायऱ्या म्हणजे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे स्टेज 1 ग्रेड 1 यामध्ये, आणि ग्रेड 4 म्हणजे दोन्ही पण हाडं पूर्ण एक दुसऱ्याला चिटकून गेलेत, त्यामध्ये मुवमेंट थोडी जरी झाली तरी सुद्धा दुखत आहे, दॅट इज ग्रेड 4 म्हणजे चौथी पायरी, एक्स्ट्रीम लेवल. तर असे 4 मध्ये ते डिवाइड केल्यानंतर ज्या पहिल्या 2 लेवल्स आहेत, पहिल्या 2 ग्रेड्स आहेत, त्यामध्ये जनरली काही गोळ्या, नंतर काही एक्सरसाइज, काही स्नायू किंवा मसल्सचे काही व्यायाम, हाडं मजबूत करण्यासाठीचे काही उपचार, ह्या सगळ्या केल्यानंतर आणि काही गोष्टी अवॉइड करणं, जसं खाली मांडी घालून बसणं टाळावं, पायऱ्यावर खाली करणं टाळावं, इंडियन टॉयलेटचा वापर कमीत कमी करावा, चेअर किंवा कमोडचा जास्तीत जास्त वापर करावा. या 3 गोष्टी जर का पाळल्या, त्यांचे जर का सांगितल्याप्रमाणे या 3 गोष्टी पूर्णपणे थांबवल्या आणि काही गोळ्या आणि काही एक्सरसाइज केल्या तर ऑस्टिओआर्थरायटिसचं दुखणं आपण कमी करू शकतो, किंवा त्याचं जे दुखणं आहे ते आपण पुढे ढकलू शकतो. हे फक्त ग्रेड 1 आणि ग्रेड 2 साठी. जनरली ग्रेड 4 आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये सांधा पूर्णच खराब झालाय, अशा टाईपच्या आर्थरायटिस मध्ये आपल्याला सर्जरी शिवाय पर्याय नसतो. त्याचा अर्थ की देवाने दिलेला गुडघा पूर्ण खराब झालाय, सो आपल्याला तो नवीन आर्टिफिशियल गुडघा त्यामध्ये टाकावा लागेल. त्यामध्ये मेटलचा गुडघा असतो आणि मध्ये प्लास्टिक असतं एक, तर ते प्लास्टिक आणि मेटल याचा मिळून तो आर्टिफिशियल गुडघा बनतो, आर्टिफिशियल नी जॉईंट. आणि तो आम्ही लोकांच्या किंवा पेशंटच्या गुडघ्यामध्ये इन्सर्ट करतो, त्या पेशंटच्या गुडघ्यामध्ये चिटकवतो, आणि त्यानंतर त्यांचं दुखणं पूर्णपणे चाललं जातं.